येत्या 2025 या सालामध्ये आपण एक नवीन सुंदर संकल्प करूयात। प्लास्टिक मुक्त आपण आपला समाज करूयात। कागदी पिशव्यांचा, कापडी पिशव्यांचा आपण या ठिकाणी वापर करूयात। ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा याचं वर्गीकरण करूयात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचे भान आपण ठेवण्यासाठी झाडे लावूया। आणि फक्त लावूया नाही तर झाडे लावूया आणि झाडे जगवूया, हा आपण या ठिकाणी संकल्प करूयात। हे खूप मोठं महत्त्वाचं आवाहन आपल्या पुढे आहे की पर्यावरणाचा समतोल बिघडू न देणे, आणि हे आपल्या हातामध्ये आहे। म्हणून पाणी व्यर्थ घालवू नका। आपण काय काय संकल्प 2025 मध्ये करूया। पाणी व्यर्थ घालवू नका, पाणी हेच जीवन आहे। पाणी व्यर्थ घालवू नका, पाणी हेच जीवन आहे। जे निसर्गाने आम्हा दिले आहे, दुर्मिळ असे हे धन आहे। जे निसर्गाने आम्हा दिले आहे, दुर्मिळ असे हे धन आहे। सगळ्यांना मिळो समसमान, सगळ्यांना मिळो समसमान, याच उद्देशाने आपण पाणी वाचवूया। आपण असंही म्हणतो, जल है तो कल है, जल है तो कल है, याचे भान आपण या ठिकाणी ठेवूया। माता आहे धरित्री आपुली, माता आहे धरित्री आपुली, आपण हिचा सन्मान करू। माता आहे धरित्री आपुली, आपण हिचा सन्मान करू। का बिघडवतो आपण रूप हिचे, का बिघडवतो आपण रूप हिचे। हिची धूप आपण थांबवूया, हिची धूप आपण थांबवूया। याचे भान आपण ठेवूया, याचे भान आपण ठेवूया। सगळ्यांचेच कल्याण होईल, सगळ्यांचेच कल्याण होईल, हा विचार आचरणात आणूया, हा विचार आपण आचरणात आणूया। झाडे लावूया हो, झाडे वाढवूया, निसर्गाचे रक्षण करूया, जमिनीची धूप थांबवूया। आणि अनमोल असं मिळालेलं आपल्याला परमेश्वराकडून पाण्याचं हे धन, याचा सुद्धा आपण परोपरीने काळजी घेऊन या ठिकाणी त्याचे सुद्धा रक्षण करूयात, पाणी जपून वापरूयात।